नमो नमः. आज आपण चित्रकाव्य पाहणार आहोत. या चित्रकाव्यामध्ये सुभाषितं वेगवेगळ्या प्रकारचे सांगण्यात आलेले आहेत. चित्रकाव्यामध्ये अंतरालापः, अन्योक्ती, हास्योक्ती, कर्तृगृप्ता प्रहेलिका, समस्यापूर्ती, वाकोवाक्यम इत्यादी सुभाषितांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. आणि या सुभाषितामुळे बुद्धींचा विकास होतो चित्रकाव्यामुळे आणि मनोरंजन देखील होते. तर या चित्रकाव्यामधील पहिला श्लोक हा आपण पाहणार आहोत. अंतरालापाचे हे एक उदाहरण आहे आणि शब्दचमत्कृती या श्लोकामध्ये केलेली आहे. तर या प्रश्नामध्ये 4 प्रश्न विचारले आहेत आणि या प्रश्नातच उत्तर देखील सांगितलं आहे. तर यामधील पहिला श्लोक असा आहे आर्यावृत्ताचा. कम संजघान कृष्णः का शीतलवाहिनी गंगा केदारपोषण रतः कम बलवंतम न बाधते शीतम. कम संजघान कृष्णः, कृष्णाने कोणाला मारले? तर या श्लोकातील पहिलं ओळीतील पहिला अक्षर कम आणि दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द स, तर कंस असं म्हणून कृष्णाने कोणाला मारले? कंसाला मारणे. का शीतलवाहिनी गंगा, गंगा नदी कुठे आहे? शीतल थंड असे गंगा वाहणारी गंगा नदी कुठे आहे? तर पहिलं अक्षर का आणि दुसऱ्या शीतल शब्दातलं शी असं काशी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. काशीच्या ठिकाणी गंगा नदी आहे. केदार पोषणरतः, ज्याची पत्नी आहे त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण करणारं म्हणजेच शेती करणाऱ्याचे शेतकऱ्याच्या कुटुंबाचे पोषण करणारा म्हणजे केदार. तर असा कोण आहे? केदार आहे म्हणजे कुटुंबाचे पोषण करणारा केदार. कम बलवंतम न बाधते शीतम, कुणाला थंडी वाजत नाही. तर ज्याच्या जवळ कंबल आहे त्या व्यक्तीला थंडी वाजत नाही. कम बलवंतम पहिला शब्द क आणि दुसऱ्या शब्दातील बल म्हणून काय तर होते शब्द कंबल. ज्याच्या जवळ कंबल आहे त्याला न बाधते शीतम, थंडी वाजत नाही असे या शब्दचमत्कृतीचे या श्लोकात दाखवले आहे की प्रश्न देखील याच्यातच विचारला आहे आणि उत्तर देखील श्लोकातच आहे. म्हणून अंतरालापाचं हे एक सुंदर उदाहरण आहे. आता यामधीलच दुसरा श्लोक जो आहे तो अन्योक्ती. अन्योक्तीमध्ये काय केलं जातं तर लेकी बोले सुने लागे असा एक श्लोक आहे. अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. मग शार्दूल विक्रीडितम याचे वृत्त आहे. तर रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम अंबोदाभव अपि संती गगने सर्वे अपि न एतादृशा केचित वृष्टिभिः आर्य आद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचित वृथाम यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहिं दीनं वचः. तर चातक पक्षाला उद्देशून सांगण्यात आलेलं आहे की हे चातक पक्षा, तू कोणत्याही ढगाकडे पाहून पाण्याची याचना करू नको. कारण असं म्हटलं आहे की जो गरजते हे ओ बरसते नाही. मग जो ढग पाणी देणारा आहे त्यालाच तू पाण्याची याचना कर. रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम. हे मित्रा तू ऐक, प्रत्येकाला तू मागू नको. अंबोदाभव अपि भरपूर पाणी जरी असलं, संती गगने सर्वे अपि न एतादृशा तरी सगळेच ढग काही पाणी देणार नाही आहेत. केचित वृष्टिभी काही पाणी देणारेत, तर वसुधाम गर्जंती तर काही गरजणारे आहेत. आणि यम यम पश्यसी प्रत्येकाजवळच तू याचना करू नको, यामुळे तुझी किंमत कमी होईल. म्हणून तू जो देत आहे मदत त्यालाच तू याचना कर. या चातक पक्षाच्या माध्यमातून शिकवण खूप छान सांगितली गेलेली आहे. धन्यवाद.